वन्य प्राण्यांची शिकार करण्यावर बंदी आहे असे असताना काळवीटच्या मांसाचे मटण बनवून खातेवेळी अकोट तालुक्यातील जौडखेड येथे एका आरोपीस रंगेहात पकडण्यात आले आहे। ही कारवाई अकोला वन परिक्षेत्र अधिकारी यांनी केली आहे, पण या कारवाईचा सुगावा अकोट विभागाला नव्हता। राखीव वनक्षेत्र मुबलक जलस्रोत असलेल्या वनप्राणी काळवीट यांचा सर्वाधिक अधिवास असलेल्या आणि अकोट वर्तुळ अंतर्गत येणाऱ्या कुटासा क्षेत्रातील जौडखेड गावात वन्यप्राणी काळवीटची शिकार करण्यात आली। ही घटना 19 जुलै रात्रीच्या सुमारास घडली। 20 जुलै रोजी यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीला घरात मांस बनवून खातेवेळी ताब्यात घेण्यात आले आहे। या प्रकरणात एक आरोपी फरार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली। अकोट वर्तुळात येत असलेल्या जौडखेड येथे वन्य प्राण्यांची शिकार झाली असताना अकोला वन परिक्षेत्रातील पथक अकोट व वन परिक्षेत्रात मध्ये येऊन कारवाई करते, मात्र अशा वेळी अकोट विभागाला या शिकारीबाबत कुठलाच सुगावा नसल्याचे दिसून आले आहे। 20 जुलै रोजी अकोला प्रादेशिक व वन विभागाला गुप्त गोपनीय माहितीच्या आधारे वन्य प्राण्यांची शिकार अकोट वर्तुळात झाल्याची माहिती मिळाली। जौडखेड येथील रहिवासी अंकुश गणेश इंदोरे, गणेश दयाराम इंदोरे, कुटासा येथील दिगंबर जनकीराम घारे यांच्या घरची झाडाझडती घेण्यात आली। घरातून वन्यप्राणी काळवीटची शिकार केलेले व त्यांचे मांस बनवून खातेवेळी आरोपीस रंगेहात पकडण्यात आले। आरोपी जवळून वन्यप्राणी काळवीटचे मांस अंदाजे अर्धा किलो जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणात इंदोरे नामक इसम अद्याप फरार असून त्यावर यापूर्वीही शिकार संबंधी 2 गुन्हे असल्याची माहिती विभागाने दिली।